श्री स्वामी समर्थ गाईस, तुम्ही झटपट अशी बनणारी खव्याची पोळी ट्राय केली आहे का? नसेल तर मी ही रेसिपी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे. चला तर सुरू करूया आपण रेसिपीला. मी इथे घेतलेला आहे पावशेर खवा. खव्याला छान असं भाजून घ्यायचं. खवा मेल्ट होईपर्यंत त्याला भाजायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे ॲड करायची आहे साखर. मी इथे पावशेर खवा घेतला आहे, त्यानुसार 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. साखर मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतली आणि खव्यात ॲड केली. साखर मेल्ट होईपर्यंत इथे छान असं खव्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे पहा, साखर मेल्ट झालेली आहे. खव्याला गोल्डन असा छान कलर आलेला आहे. त्यानंतर खव्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं. त्यानंतरच पोळ्या लाटायला घ्यायच्या, कारण खवा जर थोडा जरी गरम असेल ना तर पोळी फुटण्याची शक्यता असते. मी इथे कणिक ऑलरेडी मळून ठेवलेली होती, त्यामुळे मी डिरेक्टली पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. आणि आपण पुरणाची पोळी जशी भरतो ना त्याचप्रमाणे इथे खव्याची पोळी पण भरून घ्यायची आहे. फक्त इतकी काळजी घ्या की कणकेपेक्षा खव्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवा, त्यामुळे खवा हा पूर्ण पोळीच्या साईडपर्यंत पसरतो आणि पोळी पण छान टेस्टी बनते. त्यानंतर आपल्याला इथे पोळीला भाजून घ्यायचं आहे. मी नॉनस्टिकचा तवा यूज केला आहे, कारण आपला आयर्न तवा यूज केला ना तर पोळी फुटण्याची शक्यता असते. मी इथे पोळीला छान दोन्ही साईडने क्रिस्पी असं भाजून घेत आहे. आपली पोळी छान अशी भाजून झालेली आहे. त्यानंतर इथे साजूक तूप लावून घ्यायचं आहे. मी दोन्ही साईडने छान असं तूप लावून घेत आहे आणि पोळी खाण्यासाठी एकदम तयार आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.